माननीय आमदार आशुतोषजी दादा काळे यांच्या हस्ते 3 पिढ्यांचा सन्मान होत ऋणानुबंधाचा एक भावनिक आणि सुवर्णक्षण अनुभवायला मिळाला. आत्मामालिक हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य तसेच परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचे निष्ठावान भक्त डॉक्टर गणेश वाघ यांचा विशेष सन्मान करण्यात आला आहे. डॉक्टर गणेश वाघ यांनी 1991 साली कोपरगाव तालुक्यामध्ये 10वीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यावेळी माजी खासदार स्वर्गीय कर्मवीर शंकररावजी काळेसाहेब यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता. ग्रामीण आणि दुष्काळग्रस्त भागातून संघर्ष करत शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर वाघ यांच्यासाठी तो सत्कार प्रेरणादायी ठरला आणि त्यातूनच त्यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार केले. याच ऋणानुबंधाला पुढे नेत काळे घराण्याच्या 3ऱ्या पिढीतील आमदार माननीय आशुतोषजी दादा काळे यांच्या हस्ते डॉक्टर वाघ यांची कन्या डॉक्टर सृष्टी वाघ हिचा MBBS मधील यशाबद्दल गौरव करण्यात आला. तसेच इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर गणेश वाघ यांचाही सन्मान करण्यात आला. एका पिढीने स्वप्नांना बळ दिले आणि पुढील पिढीने त्या स्वप्नांच्या यशाचा गौरव केला. हा क्षण वाघ कुटुंबासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरला. जन्मभूमीत मिळालेला हा सन्मान डॉक्टर वाघ यांच्यासाठी विशेष भावनिक ठरला. या प्रसंगी उपस्थितांनी डॉक्टर वाघ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी आत्मामालिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, डॉक्टर गणेश वाघ यांचा संघर्ष, मेहनत आणि यशाचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत समाजसेवेचा आदर्श निर्माण केला. तसेच त्यांच्या कन्या डॉक्टर सृष्टी वाघ यांचं यश नवीन पिढीसाठी प्रेरणा देणारा असून हा सन्मान संपूर्ण आत्मामालिक संस्थेसाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे.